बाबा परत आला ना की आपण त्यांना चॅलेंज देऊ काय? पण बाबा आज का नाही आला? आपल्या पुढे काही होऊ नाही शकत का रे? आपलं तुला नेमकं काय म्हणायचं? अमोलला असं वाटतं की आपण एकत्र प्रेमाने राहावं. मी तुला स्पष्टच सांगतो आपल्यात परत प्रेम नाही होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत. आपल्या अशी किती वेळ तोंड पाडून बसणार आहेस? बापू हे बघा, अर्जुनचं सध्याचं वागणं ना एका कोड्यासारखं, आणि माझ्याकडनं आता ते कोडं नाही सुटत. हे बघ, तुला नेमकं काय म्हणायचंय? बापू बापू हे बघा, आता अर्जुनचा साखरपुडा झाला आणि आता त्याच्यासाठी ते आर्या आणि अमोल दोघही तितकेच महत्वाचे. होय आप्या, अगं ते पण खरं आहे. हो बापू, पण या सगळ्यात ना अमोलला त्याच्या बाबासाठीचे जे काही हट्ट आहेत ना ते मला अर्जुनला नाही सांगता येते. मी त्याला जर सांगायला गेले तर आर्याला असं नको वाटायला हो की मी अमोलच्या आडून अर्जुनपासून तिला तोडतीये. मी काय करू मला नाही कळत आता. आप्या, अगं तुझी घुसमटी येते लक्षात. आणि या सगळ्यात ना मला अमोलला नाही नाराज बघायचं हो. मला नाही पाहवते त्याला असं. बाबा सॉरी, पण हे बघा मी अगं अप्पे, तू मला बापूंच्या इतकं जवळचं मानतेस ना? हो बाबा. अप्पे, मग माफी नको ना मागू. आणि अर्जाच म्हणशील ना तर तू पेचात अडकलाय ग. म्हणजे? आणि त्याला कुणाला दुखवायचं पण नाही. हो बाबा, पण त्याच्या या अशा वागण्यामुळे ना आपण सगळेच आणि विशेषतः अमोल दुखावलेच जातोय की. हा खरंय, पण तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस. अगं मी अर्जाला पहिल्यापासून सांगितलं की सगळ्या गोष्टी स्पष्ट ठेव म्हणून, पण त्याला ते जमत नाही. हे बघा बाबा, मला फक्त आता एवढं वाटतं की हा गुंता वाढत नको जाय. नाही वाढणार अप्पे. आणि अमोलच्या आनंदासाठी ना तू कशाकडे लक्ष देऊ नकोस. अगं अर्जाच काय, कुणी जरी असलं ना तरी अमोलचा आनंद महत्वाचा आहे हे ध्यानात ठेव. हो बाबा, हे सगळं मला मान्य आहे आणि अमोलला आनंदी ठेवण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे आणि मी करतेय ते प्रयत्न. पण त्याला आनंदी ठेवणे माझ्या एकटीच्या हातात आहे का? हा, आणि अमोलच्या पण त्याच्या बापाकडनं अपेक्षा आहेत ग, आणि ते काही चुकीचं बी नाही. आणि अप्पे, किती बी झालं ना तरी अर्जानं तुम्हाला मनापासून एवढं लांब केलेलं नाही. नाहीतर तसं असतं ना तर अमोल झोपल्यावर तो तुझ्या बरोबर एका खोलीत झोपलाच नसता. हो बाबा, पण हे बघ अप्पे, अगं आम्ही 4 पावसाळे जास्त बघितले. तुझ्या मनाची भीती समजते मला, पण अगं दरवेळी आपल्या मनाला जे वाटतं ना तेच घडतं असं नाही. आणि काही घडून गेलेल्या गोष्टीमुळे ना अर्जाला तुला स्पष्टपणे बोलता येत नाही. बाबा हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती अर्जुनच्या मनाला जे वाटतं तो तेच करतो. मला त्याचीच भीती वाटते आता. नाही अप्पे, तसं काय बी होणार नाही. होय आप्या, अगं मी इतक्या वेळ विनायकरावांचं ऐकत होतो, कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पोरी, अगं मला बी वाटतं की एकदा अर्जाचं रांकला लागलं ना की माझ्या मागची काळजी मिटेल ग. होय, आणि आप्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. दीपस्तंभानं आपली जागा सोडायची नसती ग. त्या दीपस्तंभाकडे बघून जहाजानं ठरवायचं असतं आपला मार्ग कुठला आहे. तू तुझ्या कर्तव्यापासून ढळू नकोस. अर्जुनला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ देत की, पण लक्षात ठेवा, तुम्ही दोघं मिळून जो निर्णय घ्याल ना त्याच्यातनं अमोल नाही नाराज झाला पाहिजे. बाबा, बापू, मी तुम्हाला दोघांनाही वचन देते, आता इथून पुढे माझ्यामधले आणि अर्जुन मधले वाद मी अमोल समोर कधीच नाही घेऊन जाणार. मी माझ्या परीने त्याला खूप आनंदात ठेव. आप्या, अगं हेच तर म्हणायचं होतं बाळा. एकदा हरले असते म्हणून काय झालं असतं ग? अहो पण मी खेळ खेळत होते ना. लय मोठ्या स्पर्धेत नव्हती का उतरली? सारखं का नाराज करत असते का त्याला? अहो तुम्ही माझ्यावर चिडू नका हा. मग धूप आरती लावून पूजा करू का आता तुझी? एक तर त्याच्या आई बाबा लांब राहते त्यामुळे त्याला आधीच त्रास होतो, आणि तू त्याला आणखी नाराज का करते ग? हे बघा, पण आई बाबा कधीच एकत्र येणार नाहीत हे त्याला स्पष्टपणे कळायला नको का? अहो ते नवरा बायको आहेत की शिकलेले,
तुम्ही कशाला याचा विचार करताय? विचार करावा लागतो कारण ती स्वार्थी आहे आणि तिला परत माझ्या घराचा उंबरा ओलांडू द्यायचा नाहीये मला. ताई अहो, एवढा दुसावास कशासाठी पण? तिच्यामुळे ना मामनजींना आणि भाऊजींना झालेला त्रास मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय आणि तो त्रास मला परत झालेला बघायचा नाहीये. अहो ताई, अजून किती दिवस तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करणार आहे? माहित नाही पण आपण आम्हाला घरात कोणालाच नकोय हेच खरं. नाही रुपाली ताई, माझी दीदी काय आहे ना तुम्हाला नाही कळलं अजून, पण कळलं लवकरच. आणि हे तू काय ह्यांच्या सोबत राहून असलं विचार करणं सोडून दे बरं का, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही, लक्षात ठेव. आवरलं? आवरलं पण अर्जुन, कसली काळजी वाटते? काळजी नाही का कसली. अमोल काल रात नाराज होतात. वाटलंच होतं मला. माझ्या मनाला रुकरुक होतीच. अर्जुन, हे बघ, मला कळतंय तुला काय करावं ते कळत नाहीये, पण अमोलच्या प्रश्नांवर माझा पण नाईलाज असतो. अरे अप्पे, कळतंय मला. आजपर्यंत त्याच्या सगळ्या प्रश्नांची तूच उत्तरं दिलेत, पण इथून पुढं मला तुला ह्या पेचात नाही टाकायचं. मग काय करायचं? तो उठला की त्याची माफी मागतोय. ठीक आहे अर्जुन, एक सांगते, चुका आणि माफी ह्याचं समीकरण लहानांसाठी किंवा मोठ्यांसाठी वाढत गेलं ना तर त्याचं गांभीर्य नाही राहतात. कळतंय मला, पण इथून पुढे अमोलला अंतर नाही देणार. अरे वा, उठलास? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मा. चला आता मस्त फ्रेश व्हा, मी तुझ्यासाठी मस्त नाश्ता बनवते. काय? ओके मा. अमोल बाळा, बाबा बरोबर बोलायचं नाही का? सॉरी, मी तुला सोडून परत कुठंच नाही जाणार कधीच. बाबा, तू नसल्यामुळे आम्ही काय हरलो. मम्मीने आम्हाला हरवलं. मी नाचत आहे तुझ्यावर. अरे अमोल बाळा, बाबाची चुकी झाली, सॉरी. बाबा, तू तसंच बोलतो आणि मला सोडून जातो. तुला माझ्याबरोबर नाही लावतात का? अमोल बाळा, असं नाही बोलायचं. बाबाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप. तुम्हाला फिरायला नेत नाही आणि माझी प्रेमाने पण वागत नाही. मी नाही बोललो तुझ्याशी. अमोल, अमोल थांब, इकडे बघ माझ्याकडे. बाबाशी असं बोलतात? मा, बाबा माझ्याशी कसा वागतोय? अमोल, हे बघ, बाबा कामात होता की नाही, आणि त्याने आता सांगितलंय ना तो तुला सोडून कुठेच जाणार नाही म्हणून. मग मला काय माहित नाही. माझा दिव्य मामा, बापू, आजोबा मला कुठेच सोडून जात नाही आणि बाबा नेहमी असं करतो. अमोल बाळा, हे बघ, इथून पुढे मी तुला सोडून कधीच कुठंच जाणार नाही, प्रॉमिस. अमोल, बघ ना, बाबाला किती वाईट वाटते बाळा. मा, बाबा आला नाही तर आपल्या दोघांना पण खूप वाईट वाटतं, हो ना? हो, पण बाबाने आता त्याची चूक मान्य केली आहे की नाही? तो चुकलाय, त्याला कळालंय, मग तो एवढी माफी मागतोय तर आपण त्याला माफ केलं पाहिजे ना. तू जर माफ केलं नाही ना तर ही तुझी चुकी असेल बरं का. खरं मा? हो मग. हे बघ, कोणी जर मनापासून माफी मागत असेल ना तर आपणही मोठ्या मनाने माफ करून टाकायचं. ठीक आहे मा. सॉरी बाबा, मी तर पुढे असं नाही वागणार. अरे, माझी चूक आहे ना, मी सॉरी. हा, आणि मी इथून पुढे तुझ्याशी असं कधीच नाही वागणार. सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. अर्जुन, अमोल रुसतो पण तुझ्याशिवाय त्याला एक मिनिट सुद्धा राहत नाही रे. मा, माझा बाबा शैंश आहे ना, मग मी का करते त्याशिवाय? नाहीच राहायचं. चला आता पटकन रेडी व्हा, आपल्याला माझ्या हातचा नाश्ता करायचा ना.
ये खाली मी आहे. हो. बाळोबा, आता बाबांवर असं नाराज नाही व्हायचा परत कधीच. मा तो आला नाही म्हणून मला वाईट वाटलं. हो, पण बाबा मोठा आहे की नाही, आणि त्याला त्याची चूक बरोबर कळते. हा, आपण दोघांनी त्याच्यासोबत छान राहायचं. तू असा नाराज राहिल्यानंतर बाबाला त्रास होतो की नाही बाळा? हो मा. हे बघ, आपण कोणाला तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा असं नाही ना सांगू शकत. तू आणि मी बाबांसोबत एकदम प्रेमाने राहायचं, प्रेमाने वागायचं. मग त्याला ठरवू दे त्याला कोणासोबत राहायचं. ठीक आहे मा, कळलं मला. व्हेरी गुड. चला आवरा पटकन, फ्रेश व्हा. मी मस्त नाश्ता करते आता. अर्जा, कुठं तर काल तू? आला हो, आर्य बरोबर गेलो होतो बाहेर जरा. म्हणजे बाकी काय नाही, सहजच गेलो होतो असंच. आता तिच्या मनात काय नाही ना तसं. ती म्हणली अजून मित्र म्हणून तरी जाऊ आपण बाहेर. मागं पण म्हणली होती 2-4 वेळा, काल पण म्हणली, जाऊन आलो. अर्जा, मी तुला बाकीचं काय विचारलं का? नाही, मलाच सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं. अर्जा, अरे अमोल लईच नाराज झाला रे का? कदम मी आहे ना लईच कात्रीत सापडले हो. मलाच कळा ना काय करायचं. ज्या आर्य बरोबर बाहेर गेलो तर असं वाटतं अमोलला वाईट वाटत. अमोलकडे थांबलो तर असं वाटतं आर्य बरोबर मी चुकीचं वागतोय, वाईट वागतोय. काय तुझ्या या अवस्थेला ना मीच कारणीभूत आहे. अहो, तुम्ही आता स्वतःला दोष देऊ नका उगाच. अरे दोष नाही कसा अर्जा, मी जर हॉस्पिटलमध्ये नसतो ना तर तू साखरपुड्याला तयार झाला असता का? अर्जुन, अजून पण तू अपहरणाचा विचार करत असशील तर तुला तुझ्या बापाच्या आयुष्याची पर्वा नाही असंच वाटेल मला. हा भाऊजी, अपहरण नावाचा विषय तुमच्या आयुष्यातून संपूनच टाका. त्याशिवाय मामांजींना बरं नाही वाटत. नव्यानं सुरुवात कर. माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. झालो असतो की, झालो असतो तयार. अरे बोला अर्जा, घे बघू आईची शपथ. तुम्ही मला अडचणीत टाकू. हा, मला माहित आहे रे, तू नसताच तयार झाला. हे ना मलाच निस्तरावं लागणार आहे. कदम थांबा, तुम्ही उगाच काहीतरी नका करू. तुझ्या ह्या अवस्थेला मीच कारणीभूत आहे, तर मला काहीतरी करू दे की अर्जा. नाही कदम, असं नाही होणार. आणि तुम्ही बोललाय की आर्याची बोललाय, तिच्या आईशी बोललाय. मी बघतो कसं काय काय करता येईल ते. हा बोललोय खरं, आणि विषय नाजूक आहे म्हणून म्हणतोय, बघू. अर्जा काहीतरी तोडगा काढ. अरे असं दोन्ही दगडावर पाय ठेवून नाही चालणार. कदम आहे बघा, मी आपल्याला स्पष्टच सांगितलं जे काय आहे ते अमोलसाठी. आर्याबद्दल पण मला वाटतं मनातून, पण हेच दोन्ही दगड. अहो कदम, काय मार्ग काढू तुम्हीच सांगा बरं मला. हे बघ अर्जा, तुला आपल्याला किंवा आर्याला दोघीपैकी एकीला निवडावंच लागणार. अरे तू निर्णय घेत नाही त्यामुळे दोघींना बी त्रास होतोय रे. कदम, आर्याला निवडलं ना मी तर मी अमोलला गमावून बसेल असं वाटतं, आणि मला ते होऊन द्यायचं नाही. हा, निर्णय झाला तुझा. निर्णय नाही झाला हो कदम. आपली जी काय वागली ना कदम, ते डोक्यातून जाईना माझ्या, किती प्रयत्न केला तरी. आर्या पण चांगली मैत्रिणी हो माझी. जेव्हा कोण नव्हतं ना त्यावेळी तिने सांभाळलं आपल्या घराला, तुम्हाला, सगळ्यांनाच. अर्जा पण ह्यो गुत्ता सोडव बाबा, काय बी करू. अरे काय जरी निर्णय घेतला ना तर काहीतरी मिळणार आहे, काहीतरी गमवावं लागणार आहे. सगळं आपल्या मनासारखं नाही होणार ना. अरे तू काय निर्णय घेत नाही ना त्यामुळं आर्याला, पिला, अमोलला, अरे तुला त्रास होतो याचा. त्यामुळे काहीतरी निर्णय घे बाबा. बघतोय मी कसं होतं. चल आवरतो. अमोल बाळा, तुला नाश्ता नाही करायचा का? मी करेल काकी. मग नाश्ता आल्या मी भरवू तुला? नको, मी मामा बरोबर खाईन. अमोल बाळा,
अरे काकीला लाड करायचेत ना, मग करून घ्यायचे बाळा. काकी नाही हा अमोल बाळा, तू मला ना मोठी आई म्हणत जा. हा अमोल, चला नाश्ता करा. बाबा, सकाळची गोळी घेतली? हे घे, तुला देते बाळा. नको मग, आम्ही मामाच्या प्लेट मध्ये खाईल. बर ताई, मामा पुरी काय? पुढे काय म्हणजे आता मस्त नाश्ता करायचा, त्यानंतर काम करायचं आणि जेवायचं. अरे तसं नाही मामा, पुरी मा आणि बाबांना एकत्र आणण्यासाठी काय करायचं? पण अमोल, आपण सगळं करून बघितलंय की र, आणि आता आपल्याकडे नवीन आयडिया पण नाही की. मामा, तुम्हाला सांगतोस की हार नाही मारायची. अरे तू स्वतःच हार मारतोस होय. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? नाही म्हणजे मी आल्यापासून बघते, जेव्हा बघावं तेव्हा तुमच्या दोघांचं खुसूर 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 चालूच असते. काकी आम्ही फ्रेंड्स आहोत ना. ताई, त्यांच्यामध्ये आपण नकोच पडायला. आणि त्यांनी आपल्याला समजून जरी सांगितलं ना तरी आपल्याला कळणार नाही काही. हा मग, सगळ्यात युनिक जोड आहे आमची. काय म्हणजे भांजे, काय म्हणला तुम्ही? मी हार मानली? आपण काय हार मानत नसतो. हा जरा थांबा, लेट मी थिंक. मा, बाबा आला. बस, काय मोल झाला नाश्ता? त्या दोघांच्या गप्पा संपल्या तर नाश्ता होईल ना. मी आले, चहा घे. अर्जुन, तर झालं का आवरून? हा बापू, जरा कामाचा लोड आहे. पर आज रात्री यायला उशीर होईल बरं का. भाऊजी, अहो तुम्ही काही गडबड करू नका. आम्ही आहे की सगळे इथं अमोलची काळजी घ्यायला. आप्या, अगं काय झालं? काय झालं? काय झालं? काय अपर्णा, एवढं घाबरतात का? का नाटक करतेस उगाच? नाही 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 वहिनी, तिला आधीपासूनच जुराळाची भीती वाटते. मी बघतो कुठे, मला दाखव. चल दाखव. अगं मी आहे ना. चल, चल, ये. अर्जुन नाही बघते. मामा, आता सुचली. कसली आयडिया? हुंडी. कशाला फोन? हा फोन दे की. चल लवकर, चल चल. चल, खरं तुम्हाला. ते त्याला काहीतरी महत्वाचं काम आठवलं. मी आलोच, बघतो. मला तर वाटतं ना कधी कधी हे आपण मुद्दाम करते. काहीतरी बोल की. आणि तू असं बरणी घेऊन का फिरतोय? मिशनसाठी, मिशन रियुनियनसाठी. हा अमोल, आता काय बरणीत टाकतो का काय दोघांना? अरे तसं नाही रे मामा, बरणीत पकडायचं आपल्याला. कुणाला पकडणार आहे तू आणि कोण बसणार आहे त्या बरणीत? अगं ते बसवायचं लय जण बसतील. बाचे सरकार, अहो नीट काय ते सांगा की आम्हाला. ओके ओके, मी सांगतो. याच्यामध्ये आपल्याला झुरळ पकडायचे. झुरळ? कारण तेच मा आणि भावांना एकत्र आणू शकतात ना. काय? हो, झुरळ बघितलं की मा जाईल एक बाबांच्या जवळ. वा भांजे वा, भारी आयडिया बरं का तुमची. अहो पण झुरळ पकडणं अवघड आहे की. काहीच अवघड नाही. मी नाही पकडणार झुरळ. ठीक आहे, तू बरणी पकड. मी पण नाही, मला घाण वाटते. ठीक आहे, मी एकटा पकडेन. या झुरळांनो या. मी तुम्हाला पकडणार नाही, मी तुम्हाला मारणार नाही. तर तुम्ही जर माझी मदत केली तर मी तुम्हाला खाऊ देईन. अमोल, तू असा आहेस ना बाबा, एखाद्याची इच्छा असली तरी त्याला नाही म्हणता येत नाही तुला. मी थोडी हेल्प करेन आणि मी बरणी पकडेन. पण जर ते नाही आले ना, मी त्यांना रिक्वेस्ट करेन,
बोलवेल आणि सांगेल की तुम्ही ह्या बरणीत या प्लीज. ठीक आहे, कम ऑन बॉईज, फॉलो मी. अरे काय रुपाली ताई, आज छोटे सरकार ना काहीतरी नवीन करणार आहेत. म्हणजे? हो, म्हणजे नक्कीच वंस आणि अर्जुन दादांना एकत्र आणणार आहेत. काय करणार आहे ना काय माहित आता.